नमस्कार सर्वांना, मी प्रणाली आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ होणार आहे हळदी कुंकू स्पेशल आणि बोरन्हाण विशेष. ॲज युज्युअल सकाळपासून मी खूप बिझी होते, सगळं आवरायचं होतं एकटीने, त्याच्यामुळे मला सकाळपासून काही वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आत्ता स्टार्ट करूया. तर ऑलमोस्ट माझी तयारी झालेली आहे. आज मी अशी ब्लॅक कलरची साडी घातली आहे. आजचं काम म्हणजे माझं असं होतं, आली लहर आणि केला कहर. आजच विचार आला की चला हळदी कुंकू करायचं आणि बोरन्हाण करायचं. मग काय लागलं स्पीडला. आज एकदम फास्ट त्यामुळं सकाळपासून चालू होती तयारी. आणि काय छोटासा कार्यक्रम जरी असला तरी तयारी खूप मोठी असते. आणि तर थोडंसं जरी काही करायचं म्हणलं तरी मी म्हणजे सकाळपासून चालू एवढी तयारी करण्यासाठी अशी थोडीशी प्री तयारी करून ठेवली आहे. तर त्याच्यामुळं आज काही जास्त शूट करता नाही आलं. आणि आता दाखवते पुढं काय काय होतं ते. चला मग. तर ओवाळायचं ताट कुठे, डेकोरेशनचं सामान कुठे, सगळं शोधण्यापासून तयारी होती. कारण आजच ठरलं होतं ना. आणि वाणमध्ये देण्यासाठी मी हे क्लचर घेतले होते. आणि हा आमचा अश्वथ असं छान तयार झाला होता आज. आज त्याच्या पप्पांनी त्याला तयार केलं होतं. आणि ही आमची अगस्त्या, तिने परकर घातलं होतं. आणि ती पण अशा प्रकारे छान तयार झाली होती. पण आज जरा शांत होती ती. तर इतर वेळी एवढी शांत नाही बसत ती, पण आज जरा शांत बसली होती. आणि मग अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली होती दाराबाहेर, सिंपल आणि छोटीशी. त्यानंतर आमच्या घराची लगबग आज अशी होती, आमचे लहान सगळे मुलं येऊन थांबले होते. आणि आमच्या अश्वथची मस्ती तर चालूच असती. हे सगळे हाय करा होतं. मुलं येऊन थांबले होते आणि त्यांना आतुरता होती कधी एकदा बोरन्हाण होईल. ते खूप वेळापासून थांबले होते आणि ते खूप बोर झाले होते. त्यामुळे ते म्हणले काकू किती वेळ आहे, काकू किती वेळ आहे. तर बायका यायला वेळ होत्या, 5 बायका तरी पाहिजे होत्या ना ओवाळ्यासाठी. त्याच्यामुळे सगळे वेट करत इथं थांबले होते, बसले होते शांत टी व्ही बघत. अश्वथ एकदम कोणामध्ये मिसळून जातो, पण अगस्त्याचं नाही आहे. ती थोडीशी अजून नवीन मुलं किंवा नवीन माणसं बघितलं तर ती थोडी शांत होऊन जाते, अशी एकदम मिसळत नाही, ती एकदम फ्री नाही राहत. तसं अश्वथचं वेगळं आहे, तिचे एकदम अपोजिट आहे. आणि मी ना इथं मसाला दूध केलं होतं सर्वांसाठी, ते पण बनवून ठेवलं होतं. दुपारीच तापवून ठेवलं होतं, थोडं आटवून घेतलं होतं. आणि सगळं मी एका बाजूला असं काढून ठेवलं होतं. नंतर हे अगस्त्याला मी थोडं सगळं आवरलं होतं म्हणून बसले होते तिला मांडीवर घेऊन. पण हे अश्वथला पण तिला मांडीवर घेतलं म्हणून त्याला पण बसायचं होतं. तर मग तो पण माझ्या मांडीवर येऊन बसला. आणि इतक्या वेळेचं त्याला म्हणतो ते चला अश्वथ फोटो काढायचे. तर अशा प्रकारे लहान मुलं सगळे हीच वाट बघून होते केव्हापासून. आणि फायनली ती वेळ आली होती. त्यामध्ये त्यांना सगळे मुलं चॉकलेट, बिस्किट, त्याच्यानंतर सगळ्या याच्यावर खाऊच्या त्यांच्या वस्तूवर तुटून पडले होते. आणि ते सगळा गोंधळ बघून ना अगस्त्या खूप घाबरून गेली. तिला वाटलं हे काय चालू आहे. मग ती थोडीशी रडायला लागली, म्हणून मग मी तिला थोडं जवळ घेतलं. अशा प्रकारे हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला, बोरन्हाण झालं आणि खूप छान प्रकारे झाला. म्हणजे मला वाटत होतं की एकटीने सगळं कसं. तर कार्यक्रम असा खूप छान प्रकारे झाला, सगळं व्यवस्थित झालं. तर मी आज सकाळीच ठरवलं की नाही आपल्याला आज आहे ना बोरन्हाण आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा. आज त्यांना सुट्टी होती, म्हणलं चला मला ते काही वस्तू लागलं तर बाहेरून आणून देतील. तर छान झालं, सगळं व्यवस्थित झालं. आणि आज आज दिवसभर म्हणजे खूप आज धावपळ चालली होती. ही तयारी करून ठेवायची, ती तयारी करून ठेवायची. छोटा जरी कार्यक्रम करायचं म्हणलं ना तरी खूप तयारी असते, छोट्या छोट्या वस्तू किंवा काही विसरायला नको. तर तसंच माझं आज मी पण आज मला म्हणजे पाहिजे त्या प्रकारे शूट नाही घेता आलं प्रॉपर. मी जसं मॅनेज झालं तसं. तर आजचा व्हिडिओ जरासं शॉर्टच होईल. मी जी तयारी केली ती तुम्हाला मला दाखवता नाही आली. जर मी समजा व्हिडिओ शूट करण्यामध्ये माझा खूप वेळ गेला असता, मी जर ती तयारी तुम्हाला दाखवली. मॅडमचं इतकं छान आवरलं होतं, पण मॅडमने आता सगळा अवतार करून टाकला आहे. चालू आहे त्यांचं खेळणं, धिंगाणा मस्ती. इकडं आमचं हा अश्वथ, याचं पण चालू आहे खेळणं. हाय कर, हाय हाय. आणि या बदमाश मुलाने आज स्वतः पण फोटो काढले नाही, दुसऱ्यांना पण फोटो काढून दिले नाही. मध्ये मध्ये करायचा, एक पण त्यांनी व्यवस्थित फोटो काढू दिला नाही आज. तो असा ना दुसऱ्याची मजा खूप घेतो, लहान आहे पण असं. हे बघा आता कशी मस्ती चालू आहे यांची. हे बघा
हिचं काय चालू आहे? हाय करा अगस्त्या. हाय. पदे गुड. आपण म्हणतो बरं का, पण डेली ब्लॉगिंग करणं किंवा काम करून सगळं करून ब्लॉग बनवणं, ते एडिट करणं, आपण म्हणतो तेवढं सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये माझं तर म्हणजे असं झालं आहे, आत्ता माझं सुद्धा पूर्ण डे म्हणजे एकदम हे असतो, बिझी डे असतो एकदम. आता मला पण ठीक आहे, चला चांगली गोष्ट आहे. आता मी सकाळी जेव्हा उठते तेव्हा एक उत्साहाने उठते की चला मला काहीतरी काम करायचं आहे, किंवा एक मनामध्ये चालू असतं की हे झालं की ते करायचं आहे, ते झालं की ते करायचं आहे. तर थोडंसं टाईम मॅनेजमेंट करावं लागतं. त्याच्यानंतर थोडेसे आयडिया सुचतात. पण थोडंसं असं म्हणजे थोडंसं ॲक्टिव्ह वाटतं नाही का थोडंसं लाईफमध्ये. नाहीतर मग काय रोजचेच ते कामं करायचे, तर ते लाईफ थोडीशी बोर होऊन जाते. पण आता थोडंसं मला एकतर या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पण आहे, व्हिडिओग्राफी फोटोग्राफीमध्ये. तर त्याच्यामुळे छान वाटतं आहे. असं काही एवढं कंटाळा नाही येत त्या गोष्टीचा, किती त्रास झाला तरी. आणि व्लॉगिंग म्हणजे ना, म्हणजे ही काही रील लाईफ नाही आहे, जी आपली रिअल लाईफ आहे. आपण जे रिअल दिसतो याच्यात काही फिल्टर नसतात किंवा याच्यामध्ये काही एडिटेड नसतं. म्हणजे आपण जे बोलतो, आपला स्वभाव, आपण कसं आहोत, म्हणजे ते सगळं समोरच्याला दिसतं. तर त्याच्यामुळे हे ब्लॉगिंग करण्यासाठी सुद्धा थोडंसं मनामध्ये थोडंसं धाडस पाहिजे. आता माझी थोडी भीती कमी झाली आहे, आता बऱ्यापैकी मला कॉन्फिडन्स आला आहे. तर आजचा लूक माझा असा होता. असा आज मी बन घातला आहे, मोकळे केस सोडल्यापेक्षा म्हणलं आता थोडीशी आज वेगळी हेअरस्टाईल. आणि हे मी कानातले घातले सिल्वर कलरचंच मंगळसूत्र शोधायचं होतं, पण एवढा वेळच नव्हता. त्याच्यामुळे मी आपलं हे रेग्युलरचंच घातलं. त्याच्यानंतर आपलं सिम्पल टिकली आणि असा सिम्पल असा मेकअप आहे आजचा माझा. आणि ब्लॅक साडी घातली आहे. तर मी इथं सांगत होते की गेल्या 6-7 वर्षामध्ये हा पहिल्यांदा गजरा आणला आहे त्यांनी माझ्यासाठी, आणि ह्या बांगड्यासुद्धा त्यांनीच आणल्या आहे. तर बायकांना ना जास्त महागड्या वस्तू नको असतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांच्यासाठी खूप मॅटर करतात, आणि ह्याच जास्त आनंद देणाऱ्या असतात. असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा दिवस. तर कार्यक्रम खूप छान झाला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.